श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण तेने होय दिव्यदान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे. सच्चरित्रे श्रवण करिता परमानंद होय चित्ता. ओळखूये सत्यासत्यता परमार्थ प्रपंचाची. या नर देहा येऊन काय करावे आपण. जेणे होईल सुगम दुस्तर हा भवपंथ. ज्यासी वाणी ती भले सज्जन ज्या मार्गे गेले. सर्व दुःख मुक्त झाले तो पंथ धरावा. बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्रा. अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णात टाकी क्षेत्रे पवित्र ती देखिले त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हटयोग साधन ऐसी इच्छा बहुत दीन. नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी देखील अनेक तापसी. जे सदा अरण्यवासी योगाभ्यासी वैसले. एक सुरमंडळ विलोकती एक पंचाग्नी साधन करती. एक वायू भक्षिताती मौन धरती किती एक. एक झाले दिगंबर एकी केला ऊर्ध्वकर. एक घालिती नमस्कार एक ध्यानस्थ बैसले. एक आश्रमी राहून शिष्या सांगती गुह्य ज्ञान. एक करीती तीर्थाटन एक पूजनी बैसले. ऐसे असंख्य देखिले ज्ञानतयाचे पाहिले. कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थजी. हठयोग परम कठीण कैसा साधावा साध्य आपण. या विषयी पूर्ण ज्ञान कोणी तया ते सांगेना. एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनेश्च्या धरुणी पोटी. आले नृसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकुणी. नृसिंह सरस्वती दर्शनासी एती कळले समर्थांसी. जाणिले त्यांच्या हृदगतासी अंतरा माझी आधीच. सन्मुख पाहुनी तयाला आज्ञाचक्र भेदांतला. एक श्लोक सत्वर म्हणला श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करती सकल जन असो झाली या काही वेळ. समाधी उतरोनी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजांवरी मस्तक ठेविले धडकरी. सद्गतीत झाले अंतरी हर्ष पोटी न समावे. ओठोनिया करती स्तुती धन्य धन्य हे स्वामी मूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. मी आज कित्येक दिवस हठयोग साधन करावयास. केले बहुत सायास परी सर्व व्यर्थ गेले. स्वामी कृपा आज झाली तेणे माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोन येती. तेथेची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्ये केली दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनिया. पाहुनी नृसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी वारयोषिता पाळुनी. तियेसी द्यावे सोडुनी तरी श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजसी सूरभवनी अंती जासी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकलामनी. नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील. परी अंतरीची खुण यती तत्काळ जाणून. पाहो लागले अधोवदन शब्द एक न बोलवे. सिद्धी करुणे प्रसन्न वाढविले आपले महिमान. तेची वार योषिते समान अर्थ स्वामी वचनाचा. असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडून. येऊन राहिले स्वस्थानी धर्मकृत्ये बहुत केली. यशवंतराव भोसेकर नावे देव मामलेदार. त्यांसीही ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले. ऐसे सच्चिष्य अनेक श्री कृपेने ज्ञानी विशेष. ज्यांनी ओळखले आत्मरूप महिमा त्यांचा न वर्णवे. वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार होऊनी बंड केले जाणे. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधिल तत्वता. ऐसे वाटले त्याचा चित्ता दर्शना ते पातला. करी नग्न तलवार घेऊन आला श्रींसमोर. घालून साष्टांग नमस्कार मना माझी प्रार्थित. स्वकार्य चिंतुनी अंतरी खडग दिदले श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा करी तरी खडग हाती देतील. जाऊनी बसला दूर श्रींनी जाणले अंतर. त्याचे पाहुनी कर्म घोर राजद्रोह मानसी. लग बगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी. वासुदेवराव पाहुनी खिन्न झाला अंतःकरणी. समर्थांते आपुले करणी नावडे सर्वता म्हणतसे. कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले.
ऐसे समर्थ दर्शविले म्हणून दिले खडग हरी. परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेच आला परत स्वस्थानास. झेंडा उभारिला बंडाचा त्यात त्यासी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी परिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात राजा श्रीत शरदार. काही कारण जाहले संसारी मन विटले. प्रपंचाते सोडिले भक्त झाले स्वामींचे. मायापाश तोडुनी दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिनी करिताती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला. पाहून या विपरीत परी श्रीचरण धरले धडकरी. उभा राहिला काळ दूरी नवल परी जाहाले. दीन वदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी. तात्या करी विनवनी मरण माझे चुकवावे. ते पाहुनी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत. हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले. पैल तो ऋषभ दिसत त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे त्वात्वरित स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले. तत्काळ ऋषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर. जन पाहुनी आश्चर्य करती धन्यता थोर वर्णिताती. बैला प्रती दिधली मुक्ती मरण चुकले तात्यांचे. ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढील ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे. जयाची लीला अगम्य ध्याती जाते निगमागम. सुरनर वर्णिताती गुण अनादि सिद्ध परमात्मा. नाना रूपे नटोनी स्वेच्छे विचरे जो याजनी. भक्ता सन्मार्ग दाखवूनी भवसागरी तारित. त्या परमात्म्याचा अवतार श्री स्वामी यती दिगंबर. प्रकट झाले धरणीवर जगदुद्धारा कारणे. त्यांची पदसेवा निशिदिनी करुणी तत्पर सदा भजनी. विष्णू शंकराचे मणी हेची वसो सदैव. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम महतु. स्वामी चरित्र सारामृत अध्याय 20. एकदा एक भक्त मनामध्ये इच्छा ठेवून स्वामींच्या दर्शनासाठी आला. स्वामी त्याला म्हणाले, फकीरांना जेवण दे म्हणजे तुझी इच्छा पूर्ण होईल. फकीर जेवण करून गेल्यानंतर महाराज त्याला म्हणाले, आता हे जे उष्ट आहे ते खा. तो त्याच्या मनात विकल्प आला. त्याचवेळी एक भ्रमिष्ठ मनुष्य त्या ठिकाणी उभा होता. स्वामींनी त्याला आज्ञा दिली. त्यानं लगेचच उष्ट अन्न खाण्यास सुरुवात केली. महाराज त्याला म्हणाले, मुंबईला जा, तुझी इच्छा पूर्ण होईल. तो मनुष्य महाराजांची आज्ञा सत्य मानून मुंबईमध्ये गेला. मुंबईत जाताच रस्त्यातून फिरत असताना एक वृद्ध स्त्री घरातून आली आणि तिनं त्याच्या हातावरती 10,000 रुपये ठेवले. महाराजांच्या ह्या अशा अगम्य लीला आहेत, ज्याला आपण विचित्र लीला असं म्हणतो. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा. जय जयाजी यतिवरा. भक्तजन संतापहरा. सर्वेश्वरा गुरुराया. लीला वेशधारी दत्ता. सर्वसाक्षी अनंता. विमल रूपा गुरुनाथा. परब्रह्म सनातना. तुझे चरित्र अगाध केवी वर्णो मी मतिमंद. परी घेतला असे छंद पूर्ण केला पाहिजे. तुझ्या गुणांचे वर्णन करिता भागे सहस्रवदन. निगमागमांसही जाण नसे पार लागला. तुझे वर्णावया चरित्र तुझ समकवी पाहिजेत. तरी अल्पमतीने अत्यल्प गुणानुवाद काण गावे. वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन. सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही. अक्कलकोटी वास केला जना दाविल्या अनंतलीला. उद्धरिले कैक पाप्याला अद्भुत चरित्र स्वामींचे. असो कोणे एके दिवशी इच्छा धोरणी मानसी. ग्रहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला. करुणिया श्रींची स्तुती माथा ठेविला चरणावरती. तेव्हा समर्थ त्याते वदती हास्य वदने करुणी. फकीराते देई खाणा तेने पुरतील सर्व कामना. पक्वान्ने करुणी नाना यथेच्छ भोजन देईजे. ग्रहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वान्ने. फकीर बोलाविले 5 जण जेऊ घातले तयाते. फकीर तृप्त होऊन जाती उच्चिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापती ग्रहस्थाते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या ग्रहस्थाचे मन साशंक झाले ते धवा. म्हणे यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट. यातीमध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे. आला मनी ऐसा विचार तो समर्थास कळला सत्वर. म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती याची या.
इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट ग्रस्त एक, एवोन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन. द्रव्य मेळाव्या साधन त्या जवळी नसे परी, त्यासे देखून समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घेतवरित. तो निशंक मनात पात्रावरी बैसला, त्यासी बोलले समर्थ. तू मुंबापुरी जाई त्वरित, सफल होतील मनोरथ. द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरिला. तत्काळ मुंबईस आला, उगाच भटको लागला. द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समयी एके दिवशी, ग्रहस्थ निघाला फिरायासी. येऊन एका घरापाशी स्वस्थ उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई, दार उघडून घाई घाई. बाहेर येऊन या पाही, ग्रहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला, आसनावरी बैसवला. 10,000 दिधल्या नोटा आणून सत्वर. ग्रहस्थ मनी आनंदला, बाई ते आशीर्वाद दिदला. द्रव्य लाभ होता आला, शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य, ग्रहस्था आली प्रचित. वारंवार स्तुती करीत स्तोत्रगात स्वामींचे. समर्थांची लीला विचित्र, केवी वंदू शके मी पामर. ज्या वर्णिता थोर थोर, श्रमित झाले कविराज. कोणी दाता नृपवर, दान कराया भांडार. मोकळे करी परी शक्यतनुसार, याचक नेती बांधुनी. षड्रस अन्नाचे धिग पडले, क्षुदित जन तेथे आले. त्यांनी त्यातून भक्षिले, क्षुधा शांत होईतो. स्वामी चरित्र भांडारातून, रत्ने घेतले निवडून. प्रेमादरे माळ करुण, श्रोतयांचे कंठी घातली. श्री स्वामी चरण सरोजी, विष्णू भ्रमर घाली रुंजी. अत्यादरे चरण पूजी, शंकर स्तोत्र गातसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकुत भाविक भक्त. 20वा अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. स्वामी चरित्र सारामृत अध्याय 21वा. 21वा अध्याय म्हणजे कळसाध्याय आहे. स्वामींनी आपला देह विसर्जित करण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी बहुधान्य संवत्सर चैत्रमास कृष्ण पक्ष त्रयोदशी शके 1800 मंगळवार हा दिवस निश्चित केला. त्या दिवशी महाराजांनी आपलं अवतार कार्य संपवलं. दिवसाच्या 4थ्या प्रहरी स्वामी महाराज निजानंदामध्ये मग्न झाले. सर्व सेवेकरी समस्त अक्कलकोट दुःखामध्ये बुडून गेले, आक्रोश करू लागले. स्वामी समाधिस्थ झाले. या सर्व लीलांचं वर्णन या ग्रंथामध्ये आहे. श्री विष्णू बळवंत थोरात या थोर स्वामी भक्तांनी स्वामी चरित्र लिहिले. त्यांच्या चरणी त्रिवार नमन करतो. स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टी आपल्या सर्वांवर नेहमी अशीच राहो ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. श्री गणेशाय नमः. निर्मिली सुंदर देव मंदिरे, चौक बैठका नाना प्रकारे. कळस ठेवल्यावरी सारे, पूर्ण झाले म्हणती त्या. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करुणी माझे मुखनिमित्त, वदले श्री स्वामीराज. आता कळसाध्याय 21वा. कृपा करुणी वदवावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा. भक्तजनांकारणे संपवावा अवतार आता. ऐसे मना मजी येता, जड देह त्यागुनी तत्वता. गेले स्वस्थानी यतिराज, शके 1800 पूर्ण. संवत्सर ते बहुधान्य, मास चैत्र पक्ष कृष्ण. त्रयोदशी मंगळवार, दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसर, चित्त करुणी एकाग्र. निमग्न झाले निजरूपी, षटचक्राते भेदून. ब्रह्मरंध्रा छेदून, आत्मज्योत निघाली पूर्ण. हृदयामधून ते धवा, जवळ होते सेवेकरी. त्यांच्या दुःख झाले अंतरी, शोक करीती नानापरी. तो वर्णिला न जाय, अक्कलकोटीचे जन समस्त. दुःखे करुण आक्रदंत, तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ. वाढेल समुद्रसा, असो स्वामींच्या अनंत लीला. जना सन्मार्ग दाविला, उद्धरिले जडमुढाला. तो महिमा कोण वर्णी, कोकणात समुद्रतीरी. प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी, पालशेत ग्रामा माझारी. जन्म माझा झालासे, श्रेष्ठ चित्त पावन ज्ञातीत. उपनाम असे थोरात, बळवंत पार्वती सुत. नाम माझे विष्णू असे, तेथेची बाळपण गेले. आता कोपरलिसे येणे केले, उपशिक्षक पद मिळाले. विद्यालयी सांप्रत, वाणी मारवाडी श्रेष्ठ. नाम त्यांचे शंकरशेठ, त्यांची झाला स्नेह निकट. आश्रयदाते ते माझे, त्यांची स्वामी चरणी भक्ती. भावार्थे पूजन करीती, दिवसा उपजली चित्ती. स्वामी चरित्र श्रवणाची, ते मजला सांगितले. मी स्वामी गुणानुवाद गायले.
हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प, शब्द सोपे व्यावहारिक भाषा, प्रत्येक अध्याय लहानसा, अबालवृद्धा समजे असा लघु ग्रंथ रचिला हा. प्रथम अध्यायी मंगलाचरण, कार्यसिद्धार्थ देवतास्तवन, आधार स्वामी चरित्रास कोण, हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातून आले, स्वामी रूपे प्रगटले, भुवरी प्रख्यात झाले, हे कथन द्वितीय अध्यायी. तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला, तेथीची महिमा वर्णिला. तृतीय अध्यायी निश्चय, स्वामींचा करावया छळ, आले दोन संन्यासी खल, तेची वृत्त सकल. चौथ्या मजी वर्णिले, मल्हारराव राजा बडोद्यासी, त्याने न्यावया स्वामींसी, पाठविले कारभाऱ्यांसी. पाचव्यात ते कथा, यशवंतराव सरदार, त्यासी दाविला चमत्कार, तयाचे वृत्त समग्र. सहाव्यात वर्णिले, विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्याची स्वामी चरणांवरी, भक्ती जडली कोणे प्रकारी, ते सातव्यात सांगितले. शंकर नामे एक ग्रहस्थ, होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त, त्यासी केले दुःखभुक्त. आठव्यात ते कथा, खर्चोनिया द्रव्य बहुत, त्यांनी बांधिला सुंदर मठ, ते वर्णन समस्त. नवव्यात केलेसे, चिदंबर दीक्षितांचे वृत्त, वर्णिले दशमाध्यायात, ते ऐकता पुनित, श्रोते होती सत्यची. 11वा आणि 12वा तैसाची अध्याय 13वा, बाळाप्पाचा इतिहास भरवा, त्या माजी निरूपला. भक्तिमार्ग निरूपण, संकलित केले वर्णन. अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका, बसाप्पा तैली सद्भक्त, तो कैसा झाला भाग्यवंत, त्याची कथा गोड बहुत. 15व्यात वर्णिली, हरिभाऊ मराठे सद्ग्रस्त, कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित, वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू, त्यासी लागला भजन छंदू, जो दादा बुवा प्रसिद्धू. 18व्यात वृत्त त्याचे, वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्यबाई, एक ग्रहस्थ निर्धन, त्यासी आले भाग्यपूर्ण, तेची केले वर्णन. 20व्यात निर्धारे, स्वामी समाधिस्थ झाले. 21व्यात वर्णिले, ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले, पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819, वसंत ऋतू चैत्रमास, गुरुवार वद्य त्रयोदशीस, पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता, वंदोनी त्या उभयता, ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिधला हा वर, जो भावे वाचिल हे चरित्र, त्यासी आयुरारोग्य अपार, संपत्ती संतती प्राप्त होय, त्याची वाढो विमल कीर्ती, मुखी वसो सरस्वती, भवसागर तरुण अंती, मोक्षपद मिळो त्या. अंगी सर्वदा विनय असो, वृथाभिमान तो नसो, सर्व विद्या सार गवसो, भक्त श्रेष्ठा लागोनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला, जिही प्रसिद्धीस आणिला, त्यासी रक्षावे दयाळा, कृपा घणा समर्था. मी केवळ मती मंद, परिभावे घेतला छंद, कृपाळू तू सच्चिदानंद, पूर्ण केला दयाळुवा. दोन्ही कर जोडुनी, आता हेची विनवनी, ग्रंथ संरक्षका लागोनी, सुखी ठेवी दयाळा. आता ज्ञानी वाचक असती, त्यास करू एक विनंती, मी केवळ हीनमती, कवित्व करुणेनेची, परी माझी आर्ष उत्तरे, वाचावी ऐकावी आदरे, उबग्न मानावा चतुरे, स्वामी चरित्र म्हणूनी. जय जयाजी परमानंता, वैकुंठवासा श्री गोविंदा, भक्त तारका आनंदकंदा, अनामातीता अभेदा, अरिमर्दना सर्वेशा, विश्वंभरा अविनाशा, पुराण पुरुषा अनंत वेशा, भवपाशा सोडवी. जय जयाजी कमलासना, कमलावरा कमलनयना, विधिताता कमलवदना, हृदय कमली वसावे, मच्छ कुर्म वराह जाण, नृसिंह आणि वामन, परशुराम दशरथनंदन, कृष्ण बौद्ध कलंकितू. स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसुमे वेचून, सुंदर माळा करोण, आला घेऊन विष्णुकवी, आपुल्या कंठी तत्काल, घालून चरणी ठेविला भाल, सदोदित त्याचा प्रतिपाळ, करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त. 21वा अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.